गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये मोठे धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली। हिंदुत्वाच्या वाटेवर परतण्याचे संकेत देणाऱ्या ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे। या आंदोलनानं महाराष्ट्राला जाग करणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। महाराष्ट्र जागा झाला की देश जागा होतो असंही त्यांनी म्हटलंय। तर अयोध्येला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार। परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो। त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्रातनं मी सुरुवात करीन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। जसं तुम्हाला आठवत असेल की राम मंदिर निर्माण जेव्हा झालं 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो। आणि म्हणून आमचं जे हिंदुत्व आहे, जे मी नेहमी सांगतो की अयोध्येत तर राम जन्मभूमी आहे, अयोध्येत राम मंदिर आहे, पण आमचा राम हृदयात आहे। हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे। हे सगळं बेगडी प्रेम आहे। यांच्याकडे आता कोणी राहिलं नाही। आता हाच हिंदुत्वाचा नारा तुम्ही घेऊन काँग्रेसला बरोबर घ्या बरं। तुम्ही शरद पवारच्या राष्ट्रवादीला आव्हान करा बरं, येतील ते तुमच्या बरोबर। ज्या पक्षांबरोबर तुम्ही युती केलेली आहे त्या पक्षाला हे मान्य आहे का? तुमचं हिंदुत्व मान्य आहे का त्यांना? एकदा त्यांना विचारा ना। सगळीकडून हे जे यांचा वापर करून ह्यांना जे सोडले गेले ना, त्याचा पश्चाताप करण्यासाठी हे हनुमान चालीसा वाचतायत।